काय जोगा ए बघ नसते गाइस. तर फायनल आपल्या इनोवा मधून आपण उतरले आहे बघा. आपला इनोवा भाई धन्यवाद. शाबाश. आता मला साईबाबा बोली चेहरा दिसला. हे गाईज नमस्कार, वेलकम टू माय न्यू व्लॉग. गाईज तर आज आम्ही चाललेले आहेत आपल्या कुलदैवतकडे, टोकेश्वर महाराजांकडे. आणि सगळे निघालेले आहेत, म्हणजे घरचे सर्व काका वगैरे निघालेले आहेत. आता आम्ही सध्या तयारी करायला लागले. आत्याकडे आलेले आहेत, आत्या वगैरे येणार आहेत. आता पटापट तयारी वगैरे करतोय, निघतो. तुम्हाला दाखवतो कोण कोण येणार आहे. आता डायरेक्ट भेटूया स्टेशनला, कारण की भरपूर टाईम झाला. 10:30ची आपल्याला ट्रेन पकडायची आहे. चला काय भेटूया डायरेक्ट आता स्टेशनलाच. तर त्याला आपण आता निघालेले आहेत. हा सर्व भेटलेला आपल्याला, कारण घाई होती, गडबड होती, म्हणून सर्वांनी आता पटापट ट्रेन वगैरे पकडल्यात, बसल्यात मस्त. तर डायरेक्ट आता भेटूया पालघरला, कारण खूप टाईम झाला. आणि पप्पा सुद्धा मागे राहिलेला आहे. काय रादर्स भरपूर लेट. पप्पा सुद्धा मागे विरारला राहिले ट्रेन सुटली. पप्पा गाडी पार्किंगला गेलेले, पण त्याला टाईम नाही भेटला आहे ना. बघू आता मागच्या ट्रेनला ते येणार आहे, तुम्हाला दाखवतो. पुढे कंटिन्यू करा. तर काय आता आपण पोहोचलेलो आहेत पालघरला, म्हणजे स्टेशनवरून आपण उतरलेले आहेत सर्व. आणि बघा स्टेशन वगैरे आपण आता इथून पकडणार आहेत, दमदम पकडणार आहेत. म्हणजे आपल्याला अजून 15 मिनिटं अजून ट्रॅव्हलिंग करत जायचं आहे पुढे. ट्रॅक्स बघा सर्व आलेले आहेत. आता बघूया आपण एक टमटम डमडम पकडूया आणि निघूया, कारण आपण आपल्याला आता 15-20 मिनिट अजून ट्रॅव्हलिंग करायचं आहे. आपल्या देवाकडे जायचं, म्हणजे आपल्याला डायरेक्ट बीचवर जायचं आहे. आता बघूया आपल्याला गाडी वगैरे भेटते का, पटापट निघूया इकडून. सुद्धा चेमटून चेमटून भरलेले आहेत. चलो गाइस निकलते अभी. काय बघा बाकीचे पुढच्या आपल्या गाडीमध्ये बसलेले आहेत, आणि आपण आता सध्या मागून चाललेले आहेत. हे बघा पूर्ण गर्दी झालेली आहे. टेम्पो ती डुगडुगी सुद्धा भरलेली आहे, आणि ते सुद्धा. चला काय आता निघालेले आहेत आपण आता देवाकडे जायला. 10-15 मिनिटं आपण पोहोचणार आहे. तू पण येते ऐक राय. गाईज बघा किती जण आलेले आहेत. आता दुसरी आपले डुगडुगी सुद्धा आलेले आहेत, त्यामध्ये सर्व आलेले आहेत. काका वगैरे आलेले आहेत, यश वगैरे आहेत. बघा आज भरपूर जण आलेले आहेत देवाकडे. बऱ्याच टायमानंतर आपण आलेले आहेत इकडे. तर गाईज आता पूजा वगैरे करून घ्या. बघा खर्च करायला माझी बायको मला एवढा पैसा देणार आहे आज, जाम खर्च करणार आहे. बोलावरतो तिचं नाव बोला. काय जोगा ए बघ नसते. कारण की आपल्याला बीचवर जायचं. चमत्कार हे नाही करशे देवा आठवलं तुला. आतमध्ये जागा नाही, एवढे आपली पब्लिक भरपूर आहे. आतमध्ये जागा नाही, त्यासाठी आम्ही बाहेर बसलोय. आम्ही सर्व बाहेर बसल्यात, आणि आतमध्ये जे पूजा वगैरे करायला लागतात लेडीज लोक वगैरे आहेत ते आतमध्ये आहेत. आता पटापट पूजा वगैरे पण आपण होईल आता 5 मिनिटात. पाय वगैरे पडतो आणि डायरेक्ट इथून निघतो बीचवर. तुम्हाला दाखवतो बीचवर आपण जाणार आहे, तिकडे थोडी मजा वगैरे करणार आहे. मग संध्याकाळपर्यंत आपण निघणार आहे. आता सध्या ते आपली पूजा चालू आहे. 1 वर्ष झालं का ना आदर्श? हा 1 आठवडा जास्त एवढंच नाही. 1 आठवडा पण नाही. 1 आठवडा नाही, 1 आठवडा पण नाही. परफेक्ट 1 वर्ष झालं. परफेक्ट 1 वर्ष बरोबर. तर चला आपण पटापट पूजा वगैरे करून घेऊया आता. काय वेगळं वाटतं.
आता मला साईबाबा बोली चेहरा दिसला. ए धीरज देवाला वशिला मारा लागलेला आहे लग्नासाठी. भरपूरच बेल आणलेला आहे देवासाठी त्यांनी. राणी पण इकडे बसलेली आहे आणि आमचं भुऱ्या वाटते वसेला जाणार आहे देवाला. आणि सासू पण मागे बसलेले आहे. सासूला बघा, हे बघा त्यांची सासू बघा. सासू वरती बघत नाही. एकुलता एक जावई आहे त्यांचा. सासू वरती बघा ना. नाही, पहिली माझी ताई आहे ना, त्याच्याच सासू नंतर. नाही मी आणि हेच तर आता आपली पूजा वगैरे झालेली आहे मस्त. तर जरा आपली फुलं वगैरे आणले ते सजवून घेऊया पटापट. घ्यायचं आपल्या सचिन काकाची आता लग्न आहे एकाच महिन्यात. तर पत्रिका वगैरे आणलेले आहेत. हे बघा कसे. हाय घ्यायचं आता आपल्या देवाकडे पत्रिका आणलेली आहे बघा. सचिन काकाची पत्रिका आणलेली आहे. म्हणजे आता एका महिन्यात लग्न आहे काकांचं. ते आता देवाकडे आले सर्वजण आलेले आहेत. तर आता त्यासाठी आपण पूजा वगैरे करणार आहेत. आता नारळ वगैरे फोडायला. हा घ्या, फोड फोड फोड. नाव घे तू. जे ग्रहण मागेल ते पूर्ण करून घे. जय टोकेश्वर महाराज. शाबाश. देवाला माहिती आहे पाहुणे कोणाचे. घ्यायचं आता भूकलं तर सर्व खायला बसलं. तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे कसे खायला लागले बघा. भुक्कड माणसं बघा. नाही हो. समोसे वगैरे आणल्यात, कटलेस वगैरे आणल्यात. सर्वजण बसले खायला. प्रत्येक जण घेऊन बसला बघा. सर्वजण नाश्ता करा आपला आपला. ह्याच्यात दे, तोंड भरलंय ह्याच्यात दे. याजवळ सर्वजण आपापला नाश्ता करतात. मस्त खायला बसलेत सर्वजणी. समोसे आहेत, कटलेस आहेत, मस्त स्प्राईट थंड वगैरे आणलेले आहेत. सर्व वेगवेगळे बसलेत. तर चला आता आपण चाललेले आहेत बीचवर. म्हणजे आपण आपल्याला सध्या एक व्हिडिओ शूट करायची आहे. ती तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. तुम्ही आपल्या पेजवर जाऊन बघा. तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आता सध्या तरी आपण व्हिडिओ शूट केलेली नाही अजूनपर्यंत. आता करणार आहेत. जवलाय. तर काही तर आता बघा तुम्ही बघू शकता आपण समुद्र उतरलेच आहेत. 2 मिनिटाचं डिस्टन्स आहे फक्त. आणि आता मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, पॉवर बँक लावलेला आहे. बघूया आता आपण जे आहेत जे मोठे मोठे जे लेडीज वगैरे आहेत. तू चला बारकासा आहे. तर काही चला आता पटापट शूट करतो व्हिडिओ. तुम्हाला दाखवतो आता. कारण काका त्याने बोलतात की घरी यायचं, इथे समुद्रावर यायचं नाही. पण आम्ही डायरेक्टली आम्ही नाश्ता वगैरे केला आणि इकडे उतरलेले आहेत. नाश्ता नसले घरी सर आता आपण चाललेले आहेत, घरी निघालेले आहेत. आपले एकच डुगडुगी आले होते, त्यामध्ये पूर्ण लेडीज ज्या होत्या त्यांना पाठवलेल्या आहेत. बाकीचे उरलेले आहेत. गैस सर्वांच्या आज पदयात्रा झालेल्या. कारण की या साईडला गाडी वगैरे कमी असतात. म्हणजे टेम्पो पण नाही, रिक्षा पण नाही, काहीच भेटली नाही गाडी. फक्त एक आम्ही ज्या टायमाला आम्ही आलेले ज्या डुगडुगीमध्ये, त्या टायमाला आम्ही त्यांचा नंबर वगैरे घेतलेला. त्यांना कॉल करून बोलवले. त्यांना दुसरी गाडी कुठली भेटली नाही. तर आता आम्ही चाललेले आहेत चालत. भरपूर जण यात चालत आहेत. कारण पाट्यालीला पोचलेले आहेत. मागे गेली कोणती फणसपाडा आणि इकडे पाट्याली. आता पूर्ण आम्ही आता स्टेशन पर्यंत मला तरी वाटतं आम्ही चालत जाणार आहेत. कारण भरपूर टाइम लागणार आहे. गाइस बघा खूप जण अजून चालतात आहेत. भरपूर लांब जायचं आहे त्यासाठी. चला भेटूया पुढे अजून भरपूर. आता कुठे पुढे रिक्षा वगैरे आपल्याला भेटली तर आपण बघूया. कारण की इथून जायला तरी आता सध्या तरी काय दिसत नाही. रिक्षा पण नाही भेटत रोडवर.
काहीच डुगडुगी वगैरे नाही बघा. पालघर तुम्हाला आता पालघरचं तिकडे बॅनर सुद्धा लावलेला आहे स्टेशनला जायचा. आता आपण जाऊया त्याच रोडला, जी काही रिक्षा वगैरे भेटेल त्यामध्ये बसूया, कारण की भरपूर चालत आलेले आहेत आम्ही. आणि 220 रुपयाला गाळा भाड्याने देण्यात आहे कोणी. हे कपिला त्या 220 रुपये गाला भाड्याने. हे बघ पाहिजे का तुला ताडीवाडी केंद्र. भरपूर म्हणजे खूप लांब आहे इकडून, आपल्या मंदिरापासून भरपूर लांब आहे. गाइस आपण लोग अभी टेम्पो में बैठे हैं. आपण को काय डुगडुगी वगैरे भेटली नाही आणि सगळे मेंढरे वगैरे भरलेले आहेत बघा. मेंढरे डायरेक्ट टेम्पोत भरलेले आहेत सर्व. यो काय बकुडा आहे, हे बकुडा. तर काय आम्हाला आता टेम्पो भेटला, डुगडुगी वगैरे काय भेटली ना. रस्त्याला मी आलेले मेन रोडवर, पण आपल्याला डुगडुगी काय नाही भेटली, रिक्षा पण नाही भेटली इकडे. एक टेम्पो भेटला होता, त्या टेम्पो मध्ये सर्वांना भरलेला आहे. तात्या बघ कंटाळायचा. उघडे करे पैसे देऊन उभं राहून चालले 200 रुपये देऊन आम्ही उभे चालले. टांगा पलटी इल्ली फरार. गाइस तर फायनल आपल्या इनोवा मधून आपण उतरले आहे बघा. आपला इनोवा भाई धन्यवाद. गाइस आपली इनोवा बघा, 4 व्हीलर इनोवा, फुल एसी. फुल एसी इड्या. गाइस तर चला आता स्टेशनला जाऊया. भरपूर लांब आहे, म्हणजे इथे आपल्या मागच्या साईडला सोडलं, 5 मिनिटाचा डिस्टन्स. भैया धन्यवाद. गाइस आपण लोक अभी टी शर्ट वगैरे घ्यायला आले तिकडे पालघर स्टेशनलाच आहेत. आपण टी शर्ट घ्यायला आले. काकाने एक टी शर्ट घेतला, दाखव टी शर्ट दाखव. एक काकाने घेतला आणि एक आदर्शने घेतला टी शर्ट. आदर्श दाखव टी शर्ट. सेम टू सेम आहे. सेम टू सेम आहे. आपण पहिल्या ओलीत घातलेलं त्याचा. आम्ही तिकडे असंच बघितलं तेव्हा आम्ही विचारायला गेले. नंतर तो आम्ही त्याला बोला 250. आम्ही नाही त्याला का बोलले, तो बोला 250 मध्ये का 240 220 200 रुपये दे का. 200 रुपयाला झोल केला इथं आमच्या इकडून. आणि आता आपण काकांसाठी आपण टी शर्ट बघतात. गाइस ह्या साईडचे आपल्या अशीवाले टी शर्ट काकांना हवेत. तुम्हाला दाखवतो प्राइस कशी करतात हे लोक आणि कसे घेतात. हे कवऱ्याने विचारलं का 200 रुपयाला. काय 200 रुपयाला भेटल्यात टी शर्ट.